नमस्कार, मी ओमकार. रात्रीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. कोल्हापुरात आज भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या श्रीमंत मराठा गरीब मराठ्यांना आरक्षण मिळू देत नाहीत या वक्तव्याशी मी सहमत असल्याचं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. याचबरोबर मराठा आरक्षणावरती बोलताना चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसने मराठ्यांना आरक्षण मिळू दिलं नाही, मराठा नेत्यांचीही मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायची मानसिकता नव्हती, त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलं नाही, असं भाष्य यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केलं. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना कंगना राणावतवरही भाष्य केलं. कंगनाने बोलताना जपून बोलावं असा टोलाही त्यांनी यावेळी कंगनाला लगावला. मराठी आणि श्रीमंत मराठी असा एक विरोधाभास निर्माण केला जातोय का, किंवा असा संघर्ष निर्माण केला जातोय असं वाटतंय का? ते प्रकाश आंबेडकरांच्या चरित्रेचे वाक्य मी उचलत नाही, पण तो भाव मी यांना मांडला. श्रीमंत मराठ्यांना असं वाटत नाही, पण त्यांना गरजच नाही ना. त्यांचं सगळं उत्तम चाललं आहे. ते आमदार आहेत, खासदार आहेत, नगरसेवक आहेत, जड्जी मेंबर आहेत, पंचायत सदस्य आहेत, बँकेचे चेअरमन आहेत, नगरसेवक चेअरमन आहेत, साखरकारखान्याचे चेअरमन आहेत. आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की बा आमच्या पोरांना कुठे आरक्षण झालं, फुकट तर आमच्या नावाला मागास लागणार. आम्ही तर मागास कुठे, आम्ही तर फॉरवर्ड आहोत. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचं वेगळ्या शब्दात मी मांडलं आणि त्यामुळे मी प्रकाश आंबेडकरांच्या मताशी सहमतच आहे की श्रीमंत मराठ्यांना गरीब मराठ्यांना आरक्षण मिळून ती गरिबांची मराठा तरुण तरुणी मोठी व्हावी असं काही वाटत नाही. मी गरीब राहतील तेवढे आपल्या मागे धावायला माणसं बरी. हे चांगलं लक्ष जाऊन दिलं. मी त्यांना विचारतो किंवा आपलं सध्या एक वाक्याचं नाव होत चालेल. चला नाही, विनायक म्हणजे ते कशाच्या आधारे म्हटलं मला माहिती नाही, पण मी हा आरोप गेले अनेक वर्ष करतोय, गेल्या आठवड्यात वारंवार केला की मराठा समाजामधल्याच खूप मोठमोठ्या नेत्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असं वाटतं. त्यामुळेच 15 वर्ष पूर्ण मेजॉरिटीचं सरकार असतानाही काँग्रेसने मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. मी 15 वर्षातच म्हणतोय, तर मी 60 सालापासूनचा इतिहास काढला. तो 15 वर्षाचं क्लिअर कट राज्य तुमचं होतं, 99 पासून ते 14 पर्यंत. आणि तुम्ही का नाही केलं रिझर्वेशन, दिलं नाही रिझर्वेशन? त्याचं कारण तुम्हाला मराठा समाज बॅकवर्ड झाला तर तुमच्या नावापुढे सुद्धा बॅकवर्ड लागणार. आणि यू आर फिलिंग वी आर फॉरवर्ड. हे मी फॉरवर्ड की मी बॅकवर्ड हे ठेवा आता कपाटात बंद करून. सामान्य मराठ्याचं जगणं मुश्किल झालं. रिझर्वेशन नसेल तर पोरं शिकणार नाही, शिकलं नाही तर नोकरी मिळणार नाही, नोकरी मिळाली नाही तर घराची आर्थिक स्थिती सुधारणार नाही, शेतीवर अवलंबून राहण्याचे दिवस संपले. आणि त्यामुळे मोठमोठ्या मराठा नेत्यांना असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण कधी मिळू नये. त्याचा एक भाग हा की त्यांना स्वतःला बॅकवर्ड त्यांच्या नावापुढे लावून घ्यायचं नाही. आणि एकदा मराठा बॅकवर्ड झाला की तो सगळ्यांच्याच मागे ते लागलं SCBC, आणि ते त्यांना नको आहे. हा एक भाग आहे. दुसऱ्या बाजूने जेवढा मराठा गरीब राहील तेवढं हे म्हणेल की ते मतदान करायला हे मोकळे झाले. शेवटी कुठल्याही राज्यकर्त्याला आपला समाज शिकावा, आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावा असं फार कमी वेळा वाटतं. याचं कारण त्याला त्याच्या मतदारसंघामध्ये जेवढी माणसं रिकामी मिळतील त्याच्या मागे धावणारी हवी असतात. ते बेटे म्हणतात ते काय मला माहिती नाही, कोण 7 मिनिट वगैरे. पण इन जनरल माझं म्हणणं असं आहे की मराठा समाजाच्या नेत्यांची मानसिकता कधीच मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची नव्हती. त्यामुळे इतके वर्ष सत्तेत असून सुद्धा त्यांनी कधी आरक्षण देण्याचा प्रयत्न केला नाही. सत्ता जाता जाता 14ला केला, तोही तकलादो केला, मागास आयोग नेमला नाही, नारायण राणे आयोग नेमला, आणि ते सगळं हायकोर्टामध्ये 2 मिनिटामध्ये स्टे झालं. महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. मराठा समाजाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाज पुन्हा आक्रमक झालाय. हे असं असताना धनगर समाज देखील पुन्हा आरक्षणाची मागणी करू लागलाय. धनगर समाजाचा ST आरक्षणाचा अध्यादेश काढून STचे दाखले तात्काळ द्यावेत, जे आदिवासी समाजाला तेच धनगर समाजाला मिळावं, अन्यथा राज्य सरकार विरुद्ध धनगर समाज हा संघर्ष अटळ आहे, असा स्पष्ट इशारा धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून आमदार पडळकर यांनी तीव्र लढ्याचे स्पष्ट संकेत दिलेत.
महाराष्ट्रातील धनगड आणि धनगर एकच आहेत असा अध्यादेश काढावा. सर्व धनगर समाजाला एसटीचे दाखले द्यावेत. 2019-20 या वर्षांसाठी 1,000 कोटी व तिथून पुढं प्रत्येक वर्षी जे आदिवासींना तेच धनगरांना हे ठरल्याप्रमाणे 2020-21 या वर्षात आदिवासींना 8,853 कोटी मंजूर करण्यात आलेत. तितकाच निधी धनगर समाजाला द्यावा अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. 7 ऑगस्ट 2019च्या शासन निर्णयानुसार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनं जे आदिवासींना तेच धनगर समाजाला या धर्तीवरती 1,000 कोटींची तरतूद केली. त्यातून धनगर समाजाला अनेक योजनांची भेट लाभली. त्यासाठी 2019-20 वर्षासाठी 500 कोटी मंजूर केले. परंतु आपल्या सरकारनं आत्तापर्यंत एक पैसाही खर्च केला नाही. उलट चांगल्या योजना बंद केल्या. धनगर आरक्षण या विषयावरती एकही बैठक सरकारनं घेतली नसल्याचा आरोप आमदार पडळकर यांनी मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात केला आहे. मराठा आंदोलनाबाबत सुप्रीम कोर्टात भविष्यात कोणती पावलं उचलली जावीत याकरिता काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ वकिलांची आणि नेत्यांची बैठक पार पडली. मराठा आरक्षणाबाबत लवकरात लवकर हालचाली करून मराठा आरक्षणावरून स्थगिती उठवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचं मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केलं. कोणत्या पद्धतीनं पुढे जायचं याविषयी सर्व तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घेण्याचं काम ही समिती आमची सरकारमधली करते आणि ती योग्य ती पावलं टाकते. सर, अध्यादेशाचा पर्याय अजूनही आहे की तो रूल आउट केला? माझी माहिती आहे की रूल आउट केलेला आहे. त्यामुळं त्या बाबतीत तो पर्याय होईल असं अनेक तज्ज्ञांना वाटत नाही. असं दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जे विधेयक आणलं होतं काल राज्यसभेमध्ये राष्ट्रवादीने वॉकआउट केलं, राष्ट्रवादीने विरोधात मतदान केलं आणि यावरनं अनेक चर्चा सुरू झाल्या की राष्ट्रवादी नेमकी भाजपच्या बाजूने किंवा त्यांना मदत होईल अशी भूमिका घेते. नाही, असं अजिबात भूमिका नाही आहे. उलट जे विधेयक आणलं त्यात बाजार समित्यांच्या अधिकारांच्या मध्ये अधिकार मर्यादित करण्याचं काम झालेलं आहे. त्यामध्ये बाजार समितीच्या बाहेर जो शेतकरी विकणार आहे त्याला जर चांगली संधी विक्रीला मिळाली तर काही कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही. पण बाजार समितीमध्ये येणाऱ्या मालाचा, बाजार समितीतल्या साठवण क्षमतेचा सगळी सेवा बाजार समितीची शेतकऱ्यांना उपलब्ध झाली पाहिजे. सर, निलेश राणेंनी एक ट्विट केलं आहे की शिवसेना ज्या पद्धतीनं पहाटेच्या शपथविधीवर टीका करते, शिवसेनेला अधिकार नाही कारण की राष्ट्रवादीचा एक नेता त्या ठिकाणी गेला होता. नाही, जरा काही चांगले प्रश्न विचारा. राज्यसभेमध्ये आपल्या पक्षाने वॉकआउट केल्यामुळे एक वेगळाच कोणाबद्दल काय उत्तर द्यायची काही आवश्यकता नाही आहे त्यांच्या मुद्द्याला उत्तर देण्याची. राज्यसभेमधून आपल्या पक्षाने वॉकआउट केला, तिथे खरं तर थांबून विरोध करायला हवा होता अशी साधारणतः एक चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण झाला. नाही, असं आहे की निषेध व्यक्त केला. मेजॉरिटी तर सत्तारूढ पक्षाचीच असते. त्यामुळं लोकांच्या संवेदना जागृत करणं आणि जी भूमिका आहे ती अधिक प्रभावीपणाने व्यक्त करण्यात वॉकआउट हा मार्ग आहे. तो आम्ही पक्षाने आमच्या अनुसरला असेल. मला वाटतं की त्या बाबतीत माननीय पवारसाहेब तुमच्याशी बोललेत मगाशी. मनसेने आज आंदोलन केलं सुरू कराव्यात, लोकांचे हाल होत आहेत प्रवासावर जाताना किंवा कामावर जाताना. या बाबतीत लॉकडाऊन कसा हळूहळू रिलीज करायचा याच्याविषयी माननीय मुख्यमंत्री स्वतःच याच्या बाबतीत पुढाकार घेऊन निर्णय घेत आहेत. योग्य वेळी या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागणार आहेत, त्यात काही दुमत नाही. पण कधी करायच्या आणि मुंबईतली जी करोनाबाधित रुग्णांची संख्या जी आहे ती मर्यादित राहील अशा पद्धतीनं ते रिलीजेस केले पाहिजेत आणि त्यासाठी पूर्ण काळजी ते घेऊन काम करतात. जालना जिल्ह्यातील चितळी पुतळी परिसरात आज सकाळच्या सुमाराला मुसळधार पाऊस झालाय. यामुळे गावातील नदीला पूर आलाय. नदीला पूर आल्यानं गावातील मेंढपाळ त्यांच्या मेंढ्यासह नदीपात्रातील बेटावरती अडकून पडले होते. रात्रीच्या सुमाराला देखील या भागात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं नद्या नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलाय. दरम्यान या मेंढपाळाला नदीपात्रातील बेटावरून बाहेर काढण्यासाठी प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी चितळी पुतळी गावात पोहोचले असून मदत कार्य सुरू केल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर आपल्याकडे ओढ्याला, नदीला मोठ्या प्रमाणात पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली होती. त्यामधील आजच्या दिवसभरातल्या प्रमुख 2 घटना, ज्यामध्ये विरेगाव येथील जी दुधना नदीचं पात्र आहे तिथले पाणी पातळी अचानक वाढल्यामुळे
त्या पात्राच्या मध्यस्थानी असलेल्या एका टेकाडासारख्या जमिनीवरती एक मेंढपाळ आणि त्याच्या 100 मेंढ्या आणि 2 वासरू असं अडकले होते. त्याच्यातलं मेंढपाळाने स्वतःची सुटका करून घेतली आणि मग आपलं जालना नगरपालिकेअंतर्गतचं अग्निशमन पथक हे तिथे दाखल झाले. त्यांच्या बोटी सध्या नदीपात्रात उतरल्या आहेत आणि टप्प्याटप्प्याने आपण त्या मेंढ्यांना बाहेर काढत आहोत. ह्याच्या आधी चितळी पुतळी येथे भगवान बर्डे नावाचा इसम हा नदीपात्रामध्ये झालेल्या अचानक वाढमुळे घाबरून झाडावरती चढला होता. तर त्यालासुद्धा रेस्क्यू करण्यात आला. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर आज संपूर्ण सोलापूर जिल्हा बंद आहे. महिला मराठा आंदोलकांनी आज आमदार प्रणिती शिंदे यांच्या घरासमोर आसूड ओढून आंदोलन केलं आणि आमदार प्रणिती शिंदेंना निवेदन दिलंय. दरम्यान काँग्रेस हे मराठा आरक्षणाच्या बाजूनं भक्कम उभं आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत लढत राहू असं प्रतिपादन यावेळी आमदार प्रणिती शिंदेंनी केलंय. आमदारांना ह्या ठिकाणी घेराव एक फॉर्मॅलिटी म्हणून ते करत आहेत आणि आमचं पहिल्यापासून समर्थन आहे आणि पुढे देखील राहणार. वैयक्तिकरित्या आणि काँग्रेस पक्ष म्हणून आमचं समर्थन आहे आणि जी काही ठोसपणे बाजू मांडायची मग शासनाकडे असेल, केंद्र शासनाकडे असेल किंवा कोर्टात असेल, आम्ही 100% योग्यरित्या ती बाजू ठोसपणे मांडू आणि शेवटपर्यंत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत समर्थन. 100% आम्ही सरकार म्हणून त्या ठिकाणी योग्य ते जे काही वकील असतील, रिप्रेझेंटेशन असतील, आमचे मुख्यमंत्री असतील, आमचे नेते असतील, सगळेजण योग्यरित्या ती बाजू आम्ही ठोसपणे मांडू. आज काही याचिका वगैरे दाखल करण्याची शक्यता आहे का खंडपीठासमोर? मला असं वाटतं जिल्हानिहाय नियोजन झाल्यानंतर किंवा ते प्रोसेसमध्ये असल्यानंतर आम्ही ते त्या पद्धतीत आमचे नेते करतील. मॅडम, भिवंडी शहरातील धामणकर नाका पटेल कंपाऊंड इथे एक 3 मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडली आणि या झालेल्या दुर्घटनेत रात्रीची वेळ असल्यानं सर्व कुटुंबीय झोपले असताना ही दुर्घटना घडल्यानं या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे 100 नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. पटेल कंपाऊंड येथे सुमारे 30 वर्ष जुनी एल टाईपमधील ही जिलानी बिल्डिंग धोकादायक म्हणून महापालिकेनं घोषित करून या इमारतीला 2 वेळा नोटीस बजावली होती. या इमारतीचा एक भाग पूर्ण कोसळला असून 2 मजले हे गाडले गेलेत. घटनास्थळी अग्निशामक व ठाणे येथील TDRF व NDRFचे जवान मदत कार्यात गुंतले आहेत. बचाव कार्य चालू असताना आत्तापर्यंत 23 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यापैकी 10 जण मयत व एकूण 13 जण जखमी आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन बचाव कार्याचा आढावा घेतला. आपत्तीग्रस्तांना सर्व प्रकारची मदत तातडीनं उपलब्ध करून देण्यात यावी अशा सूचनाही त्यांनी महापालिका, जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला दिल्या. दुर्घटनेमध्ये मृत्यू पावलेल्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत केली जाईल असंही त्यांनी यावेळी घोषित केलं. बिल्डिंग आज या ठिकाणी दुर्घटनाग्रस्त झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि त्यामध्ये 10 लोकांचा मृत्यू झालेला आहे. 10-12 लोकांना सुरक्षित बाहेर काढले. काही लोक जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. आणखी काही लोक या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आहेत. त्यांना बाहेर काढण्याचं काम NDRF, स्थानिक टीम, TDRF या सर्व टीम कामाला लागलेल्या ते काम करतात. या ठिकाणी ज्या दुर्घटना घडल्या भिवंडी शहरातील एखादी धोकादायक इमारतीची दुर्घटना घडल्यानंतर हा प्रश्न येण्यावर येतो. त्यामध्ये ह्या इमारतीला पण फेब्रुवारीमध्ये नोटीस दिली होती की ही इमारत तातडीने दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे, परंतु यामध्ये दुर्लक्ष केलं गेलं. त्याची चौकशी केली जाईल आणि ज्या धोकादायक इमारती होत्या त्यापैकी 102 इमारती महापालिकेने रिकाम्या केलेल्या त्यांना सुरक्षित स्थळी हलवले जाईल. यांना काही नुकसान भरपाई देणार? मुंबई महापालिकेतील गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता आहे. या सत्ता काळात मित्रपक्ष असलेल्या भाजपनं राज्यात सत्ता समीकरणं बदलल्यावरती महापालिकेत विरोधकाची भूमिका घेतली. विरोधी पक्षनेते पदावरती दावा करत भाजपनं उच्च न्यायालयात धाव घेतली. महापालिकेच्या नियमाप्रमाणे काँग्रेसला देण्यात आलेलं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडेच राहणार की भाजपकडे जाणार याबाबतचा निकाल न्यायालय देणार असल्यानं राजकीय पक्षांच्या नजरा उच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागल्या होत्या. आज भाजपचा दावा फेटाळत मुंबई महापालिकेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडेच राहणार असल्याचं न्यायालयानं सांगितलं आहे. राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांवरती कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेसच्या राजीव सातव यांच्यासह 8 खासदारांचं 1 आठवड्यासाठी निलंबन करण्यात आलं आहे.
त्यामुळे आता हे खासदार संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजात सहभागी होऊ शकणार नाहीत. कृषी विधेयकाच्या विरोधात विरोधी खासदारांनी वेलमध्ये येऊन गोंधळ घातला आणि रूल बुक फाडण्याचा प्रयत्न केला. यानंतर राज्याचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी गोंधळ घालणाऱ्या 8 खासदारांचं 7 दिवसांसाठी निलंबन केलंय. IPL 2020 मधील आपल्या पहिल्या सामन्याआधीच राजस्थान रॉयल संघाला मोठा धक्का बसलाय. राजस्थान रॉयल संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, ऑलराऊंडर बेन स्टोक आणि विकेटकीपर जोस बटलर चेन्नई सुपर किंग्सच्या विरोधातील पहिला सामना खेळू शकणार नाहीत. संघातील दिग्गज खेळाडू पहिल्या सामन्यात खेळू शकणार नसल्यामुळं विरुद्ध संघाला याचा फायदा होण्याची शक्यता आहे. शारजामध्ये 22 सप्टेंबर रोजी होणाऱ्या राजस्थान आणि चेन्नई सुपर किंग्स हा सामना रंगणार आहे. इंग्लंडचा स्टार खेळाडू जोस बटलर रविवारी त्यानं हा खुलासा केला. तो UAEमध्ये क्वारंटीन असल्यामुळं पहिला सामना खेळू शकणार नाही. राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांवरती कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेसच्या राजीव सातव यांच्यासह 8 खासदारांचं 1 आठवड्यांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. निलंबनाच्या कारवाईवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवरती पुन्हा एकदा निशाणा साधला. सरकारच्या अहंकारानं संपूर्ण देशाला आर्थिक संकटात ढकललंय अशी टीका राहुल गांधी यांनी केली. या कारवाईनंतर राहुल गांधी आपल्या ट्विट्समध्ये म्हणाले की लोकशाही देशाला गप्प बसवण्याचं काम सुरू आहे. सुरुवातीला आवाज दाबला गेला, त्यानंतर खासदारांना निलंबित करण्यात आलं आणि शेतकऱ्यांसाठी आणलेल्या काळ्या कायद्याकडे डोळेझाक करण्यात आली. या सरकारच्या अहंकारानं संपूर्ण देशाला आर्थिक संकटात ढकललंय. अनुराग कश्यपसाठी रविवारचा दिवस फार बरा नव्हता. कारण कशात काही नसताना अचानक अभिनेत्री पायल घोषनं एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना अनुराग कश्यपवरती लैंगिक शोषणाचे आरोप केले. अनेकांसाठी हा मोठा धक्का होता. आपल्याशी बोलताना त्यानं विशिष्ट मागणी केली. त्यानंतर बोलताना तो म्हणाला की तू इतकी शाय का आहेस. मी जवळपास 200 मुलींसोबत वेळ घालवलाय आणि त्या सर्वांसाठी तो वेळ चांगला होता. पायलनं हे स्टेटमेंट दिल्यावर इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे. व्यक्तिगत स्वार्थासाठी अनेक अभिनेत्री मीटूचा आरोप करत असताना दिसतंय. ती बाब आता नवी राहिली नाही. अनुरागनंही त्याचं उत्तर दिलंय. पण त्याला काही तास उलटतात न उलटतात तोच आता अनुरागच्या पाठीशी 2 अभिनेत्री उभ्या राहिल्यात. पायल घोषने हे आरोप केल्यानंतर अनुरागने तातडीनं ट्विट करून आपली भूमिका स्पष्ट केली. आता वारंवार असे हल्ले होतील, आता अनेक ठिकाणाहून असे घाव घातले जातील, मीही वाट पाहतोय अशा स्वरूपाचं ट्विट त्यानं केलं होतं. त्याचीही चर्चा झाली. हे ट्विट करत असतानाच अनेक मित्रांनी त्याला कुठेही कधीही न बोलण्याचाही सल्ला दिला. त्यानं हेही सांगितलं, आपण असे आरोप झाल्यानंतर इतर कोणी अभिनेत्री इतर कोणा व्यक्तीच्या पाठीशी उभी राहिलेली दिसली नव्हती. कोणी काही बोलत नव्हतं असे आरोप झाल्यानंतर, पण अनुराग मात्र त्यावरती अपवाद ठरलाय. अनुरागवरती हे आरोप झाल्यानंतर अभिनेत्री राधिका आप्टे आणि अभिनेत्री रिचा चड्ढा यांनी अनुरागला समर्थन दिलंय. अभिनेत्री कंगना राणावतनं मुंबईची तुलना पाकिस्तानसोबत केल्यानं एक नवा वाद राज्यात सुरू झालाय. यावरती अनेक नेत्यांनी, कलाकारांनी आपली मतं मांडली. आज पुण्यातील एका कार्यक्रमात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा तिच्यावरती टीका केली. त्या अभिनेत्रीचं नाव घ्यायची गरज नाही. ज्या व्यक्तींनी पोलिसांना माफिया म्हटलं, महाराष्ट्राला बदनाम केलं, त्या व्यक्तीला एक पक्ष खतपाणी घालतो हे दुर्दैव आहे. समाजाकडे याकडे पाहण्याची गरज आहे असं म्हणत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगना राणावत आणि भाजपवरती जोरदार टीका केली. मी त्या अभिनेत्रीचं नाव घ्यायचा प्रश्न नाही, ती काय नाव घ्यायच्या लायकीची नाही. त्यामुळे तिचं नाव न घेता आपल्याला एवढं सांगतो की ज्या पद्धतीनं मुंबईला पाकिस्तान म्हणण्याचं काम, महाराष्ट्राला पाकिस्तान म्हणण्याचं काम, तुमच्या मुंबई पोलिसला माफिया म्हणण्याचं काम या पद्धतीनं ज्या कोणी व्यक्तीने केलं आणि ज्या एका प्रकारे महाराष्ट्राच्या अस्मितेला ज्या पद्धतीनं दुखण्याचं काम केलं, अशा या व्यक्तीला जेव्हा एखादा राजकीय पक्ष खतपाणी घालण्याचं काम करतो तर त्याचा सुद्धा विचार समाजाने करायला पाहिजे. हा सुद्धा मी समजतो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण सांगितलं की सर्व समाजाने तिचा अधिकार केला पाहिजे, खरी गोष्ट आहे. पण राजकीय फायद्यासाठी जर काही गोष्टी अशा पद्धतीनं इतक्या खालच्या दर्जाला जाऊन होत असेल तर हा सुद्धा एक गंभीर विषय आहे असं प्रामुख्याने या ठिकाणी मी म्हणेल. त्याच्यामुळे आजच्या या कार्यक्रमाच्या बाबतीत कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगभरात थैमान घातलंय. जगभरात या व्हायरसवरती प्रभावी लस तयार करण्यासाठी अनेक देशांमधील शास्त्रज्ञ प्रयत्न करतात. अशातच रशियानं काही दिवसांपूर्वी जगातलं पहिलं कोरोना व्हॅक्सिन तयार केल्याचा दावा केला होता. रशियाच्या या कोरोना व्हॅक्सिनवरील लसीचं नाव आहे स्पुतनिक व्ही. वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार रशियानं कोरोना व्हॅक्सिनचं आत्तापर्यंत 1.2 बिलियन डोस बुक करण्यात आलेत.
आशियाचे जवळपास 10, साऊथ अमेरिका आणि मिडल ईस्टच्या देशांनी हे डोस बुक केल्याचं सांगितलं आहे. या यादीत भारताचाही समावेश आहे. भारतात हैदराबादच्या डॉक्टर रेड्डी लॅबोरेटरीनं या व्हॅक्सिनचे 100 मिलियन डोस वितरण आणि ट्रायलसाठी भागीदारी केली आहे. रशियन डेव्हलपर्स भारतात व्हॅक्सिन तयार करण्यासाठी एका भारतीय भागीदाराच्या शोधात आहेत. रिपोर्टनुसार ब्राझील, दक्षिण आफ्रिका, मेक्सिको, सौदी अरेबिया व इतर दुसऱ्या देशांनी आपल्या देशासाठी लोकांसाठी रशियन लस उपलब्ध करण्यासाठी रशियासोबत करार केला आहे. या व्यतिरिक्त रशियानं दावा केला आहे की जवळपास 10 आणखी देश लस विकत घेण्यासाठी त्यांच्यासोबत चर्चा करत आहेत. रिपोर्टनुसार रशियाच्या व्हॅक्सिनचे 1.2 बिलियन डोस बुक करण्यात आलेत. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना उपचाराचा भाग म्हणून जो ऑक्सिजन दिला जातो तो किती द्यायचा असा आरोग्य विभागानं अजब फतवा काढल्यानं वैद्यकीय क्षेत्रात कमालीची संतप्तता निर्माण झाली आहे. गेले काही दिवस राज्यातील विविध भागात ऑक्सिजनची टंचाई भासत असल्याच्या तक्रारी होत असतानाच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ऑक्सिजन वापराचं ऑडिट करून वॉर्डमध्ये दाखल झालेल्या रुग्णाला अमुक इतका आणि अतिदक्षता विभागात दाखल झालेल्या रुग्णाला अमुक इतकाच ऑक्सिजन द्यावा असा अजब फतवा काढलाय. शिवाय ऑक्सिजन गळतीचे प्रकार होणार नाहीत याची सर्व रुग्णालयांनी नोंद घ्यावी असे निर्देशितही करण्यात आले. हा फतवा वैद्यकीय उपचारांना हरताळ फासणारा असून अशा पद्धतीनं रुग्णाचे उपचार करणं शक्य नसल्याचं डॉक्टरांनी मत व्यक्त केलं आहे. दरम्यान राज्य कोरोना विशेष कृती दलाचे प्रमुख डॉक्टर संजय ओक यांनी स्वतः याविषयी नापसंती व्यक्त करून अशा पद्धतीचा नियम योग्य नसून या संदर्भात राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगून हा नियम बदलावा अशी विनंती करणार आहोत असं स्पष्ट केलं. समस्त मुस्लिम समाजाकडून हकीम लुकमान कोविड सेंटरचं लोकार्पण करण्यात आलं. सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते कोविड सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. एकूण 100 बेडचं अद्ययावत कोविड सेंटर सुरू करण्यात आलं आहे. यात पॅच व्हेंटिलेटर बेड, 45 ऑक्सिजन बेड आणि 50 सस्पेक्टेड बेड, एक्सरे मशीन असलेले हे अद्ययावत कोविड सेंटर आहे. आज सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. आसिफ बाबा आणि समस्त मुस्लिम बांधवांनी लोकवर्गणीतून या कोविड सेंटरची उभारणी केली आहे. 1.5 तासावर सांगली तालुक्यात आहे. तिथं जागच्या जागी उपचार मिळायला लागल्यामुळं बरीचशी आता थोडीशी परिस्थिती जी तणावग्रस्त होती त्यातला तणाव थोडा कमी झाला आहे. बऱ्यापैकी उपलब्ध बेड आहेत. आजही बरेचसे हॉस्पिटल असे आहेत की जिथं सांगलीतले बेड्स रिकामे आहेत अशी माझी माहिती आहे. 3-4 प्रमुख ह्याच्या 10-15 बेड्स रिकामे आहेत. ही परिस्थिती 8 दिवसापूर्वी नव्हती. त्यामुळे लवकर निदान होऊन घरीच होम क्वारंटाईन हा जो कार्यक्रम आम्ही सुरू केला आहे त्याला आता हळूहळू यश येताना दिसतंय. जिल्ह्यात एक मिनटं, जिल्ह्यात अनेक डॉक्टरांनी खरोखरच चांगलं काम केलं आहे. पण आपण आता भाषणात उल्लेख केला की काही डॉक्टरांनी औषधांचे ऑडिट पैसे जास्त घेतलेले आहेत. 10,000चं इंजेक्शन असेल तर त्याचे 20,000 घेतले. तर आपण नियती त्याचा हिशोब डॉक्टरांच्या बाबतीत नाही, मी डॉक्टरांच्याबद्दल असं कोणतंही विधान केलं नाही. औषध विक्रेते जे आहेत ते अशा पद्धतीचा जर कोणी कुठं काळाबाजार करत असतील तर नियती त्यांचा हिशेब करेल असं मी म्हटलेलं आहे. कोणत्याही डॉक्टरबद्दल मी कोणतेही उद्गार काढलेले नाहीत. हकीम लुकमान कोविड-19 हॉस्पिटलचा आपण लोकार्पण सोहळा पार पाडला. त्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील होते, जयश्री पाटील, महापौर गीताताई सुतार, पृथ्वीराज बाबा असे मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण हा सोहळा पार पाडलेला आहे. आपल्या कोविड सेंटरमध्ये सर्वतोपरी उपचार होण्याच्या दृष्टिकोनातून आपण इथे एक्सरेपासून ऑक्सिजनपासून HFNO त्याच्यानंतर वेंटी असे 4-5 स्टेजमध्येपर्यंत इलाज करण्याची आपण इथे सोय केलेली आहे. जेणेकरून रात्री बेरात्री त्या रुग्णाला ऑक्सिजनच्या पुढच्या स्टेजमध्ये वेंटीसाठी बाहेर भटकावं लागू नये, फिरावं लागू नये आणि त्यामध्ये त्याचा पेशंट जगावू नये यासाठी सर्व उपकरणं सुसज्ज असं आपण हॉस्पिटल बनवले आहे. जे महाराष्ट्रात पहिलं आहे की कोविड सेंटर म्हणून ज्याच्यामध्ये वेंटीची आपण उपलब्धता केलेली आहे. आजपर्यंत हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर आहेत पण कोविड सेंटरमध्ये कुठलाही व्हेंटिलेटर नाहीत. पण आज ती आपण सोय इथं उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यामार्फत आपण सर्व रुग्णाचे उपचार करतो आहोत. त्यासाठी आपल्याकडं 4 MD डॉक्टर आहेत, 11 MBBS व BHMचे डॉक्टर आहेत. त्याच पद्धतीने ब्रदर व सिस्टर मिळून असे 30 लोक आहेत. त्यानंतर स्लीपर म्हणून काम करणारे असे 16 लोक आहेत. असा टोटल 55 लोकांचा आपल्याकडे आता स्टॉप आहे.
गार्ड सकट 55 लोकांचा आपल्याकडे आता स्टॉप आहे आणि त्या 55 लोकांच्या स्टॉपला रुटीनमध्ये आम्ही सर्व व्यवस्था केलेली आहे आणि या सेंटरमधून कमीत कमी पैशामध्ये रुग्ण बरा व्हावा यासाठी आम्ही सर्व संचालक कमीत कमी कसे आपण पैसे घेऊन रुग्णाला बरं करू यासाठी आम्ही उपाययोजना करणार आहोत. बेड किती आहेत, ICUचे बेड किती आहेत, ऑक्सिजन किती आहेत? आता आपल्याकडे 5 वेंटीचे बेड आहेत, 45 ऑक्सिजनचे बेड आहेत. त्यामध्ये 15 बेड हे सस्पेक्टेड म्हणून जे असतील पेशंट त्यांच्यासाठी आहेत आणि त्यानंतर बाकीचे राहिलेले 35 बेड हे आपण आयसोलेशन म्हणून केलेले आहेत आणि 15 बेड जे ऑक्सिजनमधून किंवा व्हेंटिलेटरमधून बरे होतील त्यांना जायला अजून 2-3 दिवस आहेत. विनाग्र ऑक्सिजनवरती राहू नये म्हणून त्यांच्यासाठी 15 बेडची आपण सोय केलेली आहे. असं रोज 100 बेडची आपण सोय इथं या क्युअर सेंटरमध्ये केलेली आहे. त्यासाठी मुस्लिम समाजाला मी आवाहन केलं तर मुस्लिम समाजामधून मला सर्व माझ्या मित्रांनी माझ्या समाजातील बांधवांनी मोठ्या प्रमाणात मदत केली. मुस्लिम समाजाचंच फक्त बांधवांनी मला मदत केली असं म्हणणं योग्य ठरणार नाही. बाकीच्या सगळ्या समाजाच्या लोकांनी पण मला मदत केलेली आहे आणि कुणी एक मनात शंका ठेवू नये की मुस्लिम समाजानं निर्माण केलेलं केअर सेंटर आहे तिथं फक्त मुस्लिमांच्यावरती इलाज होईल असला कुठला प्रकार असली कुठली शंका कोणी घेऊ नये. पेशंटला जात नसते. सर्व धर्माच्या कुठलाही पेशंट असेल त्याला इथं त्याच्यावरती इलाज केले जातील आणि त्याला बरा करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जाईल. आज मनसेतर्फे लोकल ट्रेन सुरू करण्याच्या मागणीसाठी सविनय कायदेभंग आंदोलन पुकारण्यात आलंय. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल पोलिसांनी मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या होत्या. यामुळे हे आंदोलन फेल होण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु मनसे कार्यकर्त्यांनी गनिमी कावा करत हे आंदोलन यशस्वी केलं. वाशीऐवजी मनसे कार्यकर्त्यांनी रबाले रेल्वे स्थानकात जात रेल्वेने प्रवास केला. यावेळी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना अटक देखील केली होती. परंतु तरी देखील रबाळे येथून तुर्भेपर्यंतचा प्रवास मनसे कार्यकर्त्यांनी केला. तर वाशी रेल्वे स्थानकावर देखील मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन करत स्टेशन मास्टरला निवेदन दिलं. आता सर्व व्यवहार सुरू झाले असले तरी लोकल सेवा मात्र अद्याप बंद आहे. त्यामुळे सामान्य चाकरमान्यांना प्रवास प्रचंड त्रासाचा होतोय. असं असल्यानं सामान्य नागरिकांसाठी लोकल सेवा त्वरित सुरू करावी अशी आक्रमक भूमिका मनसेनं लावून धरत आज गनिमी काव्यानं सविनय कायदेभंग आंदोलन केलं. तुमच्यासाठी एवढी लोक ठेवून सामान्य जनतेला जो त्रास होतोय आज बसमध्ये 3-3 तास येताना 3-3 तास जाताना लोक प्रवास करतायत. तर या सर्व समस्येला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे आंदोलन पुकारलेलं आहे सविनय कायदेभंग आंदोलन त्याचाच एक आंदोलनाचा भाग म्हणून आज आम्ही वाशी रेल्वे स्थानक इथे जमलेलो आहोत आणि आम्ही इथून प्रवास करणार होतो परंतु पोलिसांनी ते प्रवास आमचा होऊ दिलेला नाही. परंतु आम्ही वाशी स्टेशन मास्टर यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की ज्या लोकांना जो प्रवास आहे रेल्वे प्रवास तो त्वरित सुरू करण्यात यावा. अन्यथा उद्यापासून आम्ही मनसे स्टाईलनं आणि वेगळ्या आक्रमक भूमिकेने इथे वाशी रेल्वे स्थानकात परत आंदोलन करू. 8 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी खरीप पिकांचं मोठं नुकसान झालंय. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पंचनामा करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते. मात्र प्रशासनानं मुंडेंच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. पिकांचं नुकसान होऊन 8 दिवस होत आहेत. मात्र प्रशासनाकडून कसलीच रेलचेल झाली नाही. अखेर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी परळी तहसील कार्यालय गाठून घोषणाबाजी केली. शिवाय पाण्यामुळे जळून गेलेले सोयाबीन पीक तहसीलदारांच्या समोर ठेवून प्रशासनाचा तीव्र निषेध केला. विषय त्यांचं काय म्हणणं माहिती का ऑलरेडी आमच्या 6-500 पेंडिंग आहेत. इंडिया बँक महाराष्ट्र बँक सगळ्या बँकेत गुंतवणूक बँकेत जुनच ते म्हणते होतच नाही. हे तरी 10-5 रुपये देऊन तरी एवढी करायची. दुसरे पैसे म्हणजे कोणते पैसे सांगा तुमचे पंचनामे करावं लागतील. शासनाला तुम्हाला अहवाल पाठवावा लागेल. शासन तुम्हाला लोकांना काय तुम्हाला जे वाटतंय जे पिकं नुकसान जास्त ते तुम्ही पाहणी करून त्याचा अहवाल सादर करावा. आम्हाला सांगावं. तुम्हाला सरपंच आहे समजा मांडवे सरपंच आहेत माझ्याकडे सरपंच आम्ही ते कोविड होती ना साहेबांना माहिती काय परिस्थिती काय नाही. तर आम्ही या ठिकाणी सर्व तालुक्यातील शेतकरी येऊन अमर उपोषण किंवा उपोषणाचा इशारा देण्यात आलेला आहे. तर उपोषण सुद्धा फार मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही करू आणि तात्काळ तहसीलदार साहेबांनी AR साहेबांनी आणि कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलंय की उद्याच्या उद्या किंवा 2 दिवसाच्या आत तुमचे सर्वांचे पंचनामे करून आम्ही शासनाला कळवू आणि लवकराला मदत करण्यात
येईल असं त्यांनी तहसीलदार साहेबांनी कृषी अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. या उपर जर लवकरात लवकर नाही मदत मिळाली तर सर्व तालुक्यातले शेतकरी मिळून आम्ही या तहसीलला इथं आंदोलन करण्यात येईल. साहेबांनी काल परवा दिवशी सर्व बँकेला आदेश दिले होते की आपण 30 तारखेपर्यंत बँकेत अर्ज घ्या, पण बँक हे सर्व बँक ज्या बँक दत्तक आहेत ग्रामीण भागाच्या त्या दत्तक बँकेने सांगितलं की आमचं टार्गेट पूर्ण झालंय. आम्ही सर्व तालुक्यातले शेतकरी व सगळं लाभधारक यांनी काल आदरणीय पंकजाताई मुंडे, आदरणीय प्रीतमताई मुंडे यांच्या संपर्क साधला असता त्यांनी आम्हा सर्वांना शेतकऱ्यांना सांगितलं की आपण जाऊन अर्ज करून त्याचा न्याय देण्यासाठी त्या कलेक्टर साहेबांना बोलतो म्हणल्यात, संबंधित मंत्र्यांना बोलतो म्हणल्यात आणि ताबडतोब ज्यांचे कुणाचे अर्ज स्वीकारले नाहीत अशा सगळ्या शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारायला लावते असं त्यांनी सांगितल्यामुळे हे अर्ज आम्ही एआर ऑफिसला आता सर्व सरपंच सर्व शेतकरी मिळून दिलेला आहे. एआर ऑफिसच्या एआर साहेब मला काही दिवसांपूर्वी भारत सरकारनं पबजी मोबाईल या गेमवरती संपूर्ण देशात बंदी घातली. त्यामुळं पबजी प्रेमींमध्ये प्रचंड निराशा पसरली आहे. पण आता त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतात लवकरच पबजी पुन्हा कमबॅक करू शकतं. भारतात पबजीवर घालण्यात आलेली बंदी उठवली जाऊ शकते. पबजीमुळे मुळात साऊथ कोरियन कंपनी ब्ल्यू होल स्टुडिओचा गेम आहे. बॅन केल्यामुळं पबजी कंपनी चीनी कंपनी टेन्सेंटकडून ब्ल्यू होल स्टुडिओनं पबजी मोबाईलची फ्रँचायझी परत घेतली आहे. तसंच ब्ल्यू होल स्टुडिओ आणि रिलायन्स जिओ यांच्या डिस्ट्रीब्युशन संदर्भात बोलणी सुरू आहे. ब्ल्यू होल स्टुडिओच्या एका ब्लॉगपोस्टमधून समजलंय की कंपनी भारतात गेम डिस्ट्रीब्युशनसाठी रिलायन्स जिओसोबत डील करू शकते. आत्ताच या संदर्भात बोलणी सुरू आहे. दरम्यान अद्याप या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या आर्थिक गुन्हे शाखा व एन्फोर्समेंट डिरेक्टरी यांची संयुक्त समिती HDIL कंपनीच्या ज्या मालमत्ता PMC बँकेकडे गहाण आहेत त्यांची विक्री करून येणाऱ्या रकमेचा भरणा PMC बँकेत करून PMC बँक लवकरात लवकर सुरू करणार आहे. या संदर्भात संबंधित समितीकडून मालमत्तेच्या मूल्यांकनाचं काम सुरू असल्याची लेखी माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आमदार तसंच माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांना लेखी पत्राद्वारे दिली आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये 21 डिसेंबर 2019 रोजी आमदार तसंच माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी PMC बँकेतील घोटाळ्यासंदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. या मुद्द्याच्या माध्यमातून त्यांनी PMC बँकेतील घोटाळ्याची संपूर्ण माहिती सभागृहाला दिली. एवढंच नव्हे तर विविध PMC बँकेचे 43 खातेधारक ज्यांचे PMC बँकेमध्ये ठेवी आहेत त्यांना तो त्रास झाला आणि त्यांचे जबाबही नोंदवण्यात आले होते. परंतु पैसे काढू न शकल्यानं अनेकांना आपले प्राणही गमवावे लागल्याचंही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनाला आणलं. HDILच्या मालमत्तेची विक्री करून ही बँक पुन्हा सुरू करून खातेधारकांना ग्राहकांना दिलासा द्यावा अशी मागणी रवींद्र वायकर यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली होती.